Let's enjoy the ride. Thrill. Everybody look at the camera. सभी कैमरे में देखे हाय करो एक बार. हाय एवरीवन. ओ सर जी. आपका इसमें वॉइस भी रिकॉर्ड होगा. ओके. हाय हॅलो वेलकम टू द रिव्हर राफ्टिंग. आणि आम्ही गेलेलो होतो मनालीमध्ये रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी, जो आमच्यासाठी होता एक ॲडव्हेंचरस थ्रिल एक्सपिरियन्स. चला मग तुम्हाला पण माझ्यासोबत घेऊन चालते. हाय मी योजना आणि आमच्यासोबत म्हणजे आमच्या ग्रुपच्या सोबत तुम्हाला मी घेऊन चालते आमच्या व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंगच्या एका नव्या व्लॉगमध्ये. तुम्ही पण तयार आहे ना आमच्यासोबत रिव्हर राफ्टिंग करण्यासाठी? कारण हा व्लॉग बघताना तुम्हालाही अक्षरशः अंगावर काटे येतील आणि आमचा जो थ्रिलिंगचा आवाज आहे त्याच्यामुळे तुम्हालाही नक्कीच रिव्हर राफ्टिंग केल्याची एक मजा येईल. यावर्षीच्या सुट्टींमध्ये कुठं जायचं ते कळत नव्हतं. मग मुलांना बर्फ पाहायचा होता म्हणून आम्ही गेलो होतो शिमला, कुलू, मनाली या ठिकाणी फिरायला. आणि मग तिथेच आम्ही मनालीमध्ये कुलूजवळच असलेल्या रिव्हर राफ्टिंगचा एन्जॉय केला. कुल्लूपासून 7 किलोमीटर आणि मनालीपासून 53 किलोमीटर असलेल्या बाबेली येथील गावामध्ये असलेल्या बियास नदीवर आम्ही ही रिव्हर राफ्टिंग करत होतो. राफ्टिंग स्टेशनवरनं आम्ही 2 बोट बुक केलेल्या होत्या कारण आम्ही टोटल 9 जण होतो. आमच्या 3 फॅमिलीसाठी टोटल मिळून आम्हाला मुलांसोबत 9,000 इतका खर्च एका बोटसाठी लागला. आणि मग आमची राफ्टिंगची जर्नी सुरू झाली. त्याच्यासोबत एक ट्रेन गाईडही आम्हाला दिलेला होता आणि तोच आमचं रेकॉर्डिंगही करत होता. आम्हाला सगळे सेफ्टी मेजर्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले होते. आणि आजूबाजूचा सुंदर असा नजारा बघत बघत आम्ही ही 9 किलोमीटरची राईड, जी बाबेली ते वैष्णोदेवी मंदिर जे कुलूमध्ये आहे तिथपर्यंत करणार होतो. आमच्यासोबत 2 छोटी मुलं म्हणजे राया आणि वासू हे दोघंही होते. त्याच्यामुळे आम्ही सेफ अशी राईडच बुक केलेली होती. सेफ कसली हो, तीसुद्धा होती खतरनाकच, पण त्यातल्या त्यात बरी. आणि दुसऱ्या बोटमध्ये आमचे बाकीचे सदस्य बसलेले होते, पण त्यांच्यासाठी राईड खरंच खूप हार्ड होती. बर्फ वितळल्यानंतर नदीमध्ये हे सर्व पाणी वाहून आलेलं असतं आणि त्यामुळे आता बर्फ वितळायला सुरुवात झालेली आहे म्हणून नदीचा स्तरही हा बराच वाढलेला आहे. अभी ये रस्सी को टाइट पकड़िएगा. ओके. अभी थोड़ा zigzag अप एंड डाउन. कैमरे की तरफ भी देखते रहना. ओके. वीडियो भी चालू ही है. उंचीवर आम्ही राफ्टिंग करत होतो, जी दगडांमधून आणि खाचखळग्यांमधून सुरू होती. आमच्या आवाजावरून कळतच असेल की आम्ही किती घाबरलेलो होतो कारण मुलं सोबत होती. पण आमच्या गाईडने आम्हाला खूप छान गाईड केलं आणि आम्हाला सांगितलं की घाबरू नका, राईड खूप सेफ आहे. म्हणून आम्हीही करण्यासाठी तयार झालो. या 3 मित्रांचा कॉलेजपासून असलेला ग्रुप आणि आम्ही 3 जणी असा आमचा ग्रुप होता. हाँ जी. ले सकते हैं, ऐसा कुछ नहीं. थोड़े ठहरे पानी में लेंगे. रुक जाओ, अभी फिर से लहरें आ गई.
आम्ही दोघं राहायला घेऊन मस्त बसलेलो होतो, पण कपिल भाऊजी एकटेच होते, त्यामुळे आम्ही पूजालाही आमच्या या बोटवर घेण्याचा निर्णय घेतला आणि मग आम्ही दोन्हीही बोट जवळजवळ घेतल्या ज्या संथ पाण्यामध्ये होत्या आणि मग पूजाही आमच्या बोटवर आली. वासू आणि राया पहिले तर घाबरत होते, पण नंतर त्यांनीही मस्त एन्जॉय केलं. पाणी खूप थंड होतं, कारण शेवटी बर्फाचंच पाणी ते. हिमाचल प्रदेशातली सुंदरता बघत बघत आणि उंच देवदार बघत बघत राफ्टिंग सुरू होती. उगाचच नाही हिमाचल प्रदेशला देवभूमी असं म्हणून संबोधलं जातं. खरंच देवभूमीच आहे आणि इतके सुंदर असे नजारे आम्ही बघितलेत. जे रस्त्याने येताना आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणीच खूपच सुंदर असे डोंगर, मोठी मोठी झाडे आणि त्रिकोणी आकाराचे देवदार पाईन वृक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला बघायला मिळाले. भूगोलाच्या पुस्तकात बघितलेली सगळीच झाडं आम्हाला ह्या ठिकाणी बघायला भेटली. आणि मग आम्ही आमचं थोडंसं फोटो सेशन करून घेतलं, कारण ती तर महत्त्वाचंच असतं. कपल्सचे फोटो आमच्या गाईडनेच आम्हाला काढून दिले होते आणि काही ग्रुप फोटोही आम्ही त्याबरोबर क्लिक करत होतो आणि मग पुन्हा राईड सुरू झाली. सोलांग वैली में थोड़ा बहुत, बाकी अटल टनल सिसु में आगे खूप. आमच्या गाईडसोबत आम्ही अशा मस्त गप्पा मारत मारत आमचं प्रवास करणं चालू होतं. मध्ये मध्ये मुलं थोडी घाबरतही होती. बाकी कोई पोज देना होगा तो खुद से भी बता सकते हो. ओके है कोई मायने पोज तो बता दीजिएगा ठहरे पानी में. पोज द्यायला सांगितली आणि मग आम्ही फोटो काढले नाही असं कसं होईल. आम्ही सुद्धा चालू झालो फोटो काढण्यासाठी. काही ग्रुप फोटो आणि बाकीचे काही आम्ही फॅमिलीसोबतचे फोटो क्लिक केले, पण ग्रुपचे फोटो खूपच सुंदर येत होते, कारण मागचं बॅकग्राऊंड इतकं सुंदर होतं आणि आम्ही दुपारी 4 वाजताच राफ्टिंग करत होतो. ठहरे पानी पे. ओके यहाँ से दिख रहा है स्नो. देखो वहाँ पे दिख रहा है पहाड़ों पे पीछे लास्ट वाइट वाइट एकदम. महीने आते तो बच्चे का अलाउड ही नहीं होता है. पानी का लेवल एकदम हाई होता है. ये स्नो वाटर है ना, स्नो मेल्ट होगा जितना गर्मी होगा. जितना ये है ना इससे 2 गुना, और जितना ये पानी है इससे और ऊपर जाएगा 2 गुना. इतना जाता है. हमें कितना बोले ठहरे पानी पे मान के चलो 10-12 फीट. हाँ जी 10 फीट 10-12 फीट ठहरे पानी पे. नेक्स्ट मंथ आओ 30-35 फीट जाता है पानी का डेप्थ. ये जितना भी पत्थर देख रहे हो पूरा कवर, कुछ भी नहीं दिख. कर ले किडनैप. रस्सी को टाइट पकड़िएगा जी. ओके डोंट बी पैनिक, ऑल इज वेल. जय बाप देवी. टाइट पकड़ो. अभी देखो बड़े वाले गड्ढे में घुसेंगे. टाइट पकड़िएगा. जय पापा की.
डरना नहीं बेटा, डरना नहीं, रिलैक्स 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 रिलैक्स। डरते नहीं डरते नहीं डरते नहीं डरते नहीं है, डरते नहीं है। ना ना, किस कैसे कैसे बच्चे आपका ऐसा है? चलो फैमिली फैमिली सेपरेट लूँ? चलो जी बैठो, एक साथ बैठो, बच्चों को आप अपनी तरफ लो, आप अपने बच्चे। हाँ इतना सा। मग आम्ही रायासोबत सुद्धा छान असे फोटोशूट केले. राया पहिले घाबरत होता, पण नंतर त्यानेही ब्रेव पद्धतीने पोजेस दिला. परत चालू झाली राफ्टिंग. पण आमच्यासोबत फक्त नित्या नव्हती, जी कपिल भाऊजी आणि पूजाची मुलगी होती. आता तिला पण आमच्यासोबत आम्हाला आमच्या बोटवर घ्यायचं होतं, म्हणून आम्ही आमच्या गाईडला सांगितलं की तिलाही घ्या, म्हणजे अजून मजा येईल. ठंडा है पानी, ठंड और बेइज्जती को जितना फील करोगे उतना लगे, फील ही नहीं करना सिर्फ। हाँ ऐकलं ना आमच्या गाईडचं वाक्य, ठंड और बेइज्जती को जितना ज़्यादा आप सहोगे उतना ज़्यादा वो लगेगी. वाह क्या बात है. आपल्या प्रवासामध्ये अशी काही टॅलेंटेड व्यक्तीसुद्धा आपल्याला भेटतात, हे आपल्याला माहीतही नसतं, आणि त्यांच्यासोबत आपण आपला प्रवास चालूच ठेवतो. अशी आमची ही छान अशी ॲडव्हेंचरस ट्रिप चालू होती. आम्ही शिमल्यावरूनच सकाळी 8 वाजता निघालो होतो, तेव्हा कुलूमध्ये दुपारी 4 वाजता आम्ही पोहोचलो होतो. पण आधी आम्ही ठरवलं होतं की राफ्टिंग करायची नाही, पण आम्ही आमच्या गाईडच्या सांगण्यावरून एकदा तरी अनुभव घेऊन बघूया म्हणून आलो. पण मुलांनाही घेऊन यायचं होतं, म्हणून थोडं चिंता वाटत होती. पण जेव्हा राईड करत होतो तेव्हा मुलंही सेफ होती आणि आम्हीही सेफ होतो, आणि मजा मस्ती खूप चाललेली होती. बोटमध्ये जे थंडगार पाणी येत होतं त्याच्यामुळे आम्ही सगळेच खूपच थंडीने कुडकुडत होतो. पण वरचं ऊनही छान होतं, पण आपल्यासारखं उन्हाळ्याचं ऊन जास्त लागत नव्हतं. त्याच्यामध्येही एक शीतलता होती, आणि आजूबाजूचे सगळी झाडंही बघण्यामध्ये मजा येत होती. आजूबाजूचा परिसरही छान होता. पण आम्ही राफ्टिंगपेक्षा आमच्या भीतीवरच जास्त विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण की पाण्याची भीती ही आम्हाला सगळ्यांनाच वाटत होती. मुलं जी सोबत होती आमचा गाईडही आजूबाजूच्या परिसराची छान माहिती देत होता, आणि आम्हीसुद्धा आमच्या गप्पा मारत मारत राईड एन्जॉय करत होतो. सोबतच आम्ही मुलांनाही सेफ राहण्याची आणि काळजी न करण्याची आठवणही करून देत होतो. आमच्या गप्पा गोष्टी चालूच होत्या. बियास नदी ही रोहतांगमध्ये जन्म घेते आणि सरळ ती पुढे वाहत जात पंजाबमध्ये मिळते, जिथे ती दुसऱ्या नद्यांशी मिळत हिंद महासागरामध्ये जाते. हिमाचल प्रदेशातली एक सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तिथली लोकंसुद्धा आपल्याला कचरा आणि घाण पसरवण्यापासून किंवा अगदी प्लास्टिकच्या बॉटल्सही रस्त्यावर फेकण्यापासून मना करत असतात, आणि त्यांच्या या कारणामुळेच तेथील सर्व वातावरण अगदी स्वच्छ आणि परिसरही तसेच नदीही पूर्णपणे स्वच्छ राहण्यासाठी मदत होते. त्यामुळे बाजूचा परिसर अतिशय सुंदर असा दिसतो, आणि नद्या नाल्याही साफ राहतात, कारण तिथली लोकच तेवढी सजग आहेत की जे प्लास्टिकपासनं आपल्या परिसराला मुक्त ठेवण्यासाठी मदत करतात. कधी बोट त्यांच्या बाजूने पाण्याकडे जात होती तर कधी आमच्या बाजूने, कारण दोन्ही बाजूंना भिजवायचं जे होतं आमच्या गाईडला. चलो जी सर जी, आप दो खड़े हो जाओ अभी फिर।
ओके ओके मेरे हस्बैंड बहुत डरते हैं पानी से। डरते नहीं, डरते। ना सच्चा है सभी का अब अपना काम होता है। अब पानी में उतरेंगे नहीं तो पानी का क्या नॉलेज होगा, डर भी लगेगा। ये पानी कैसे मालूम है क्या? आप देखो होना जमता नहीं, स्विमिंग जमता नहीं। जी जी मतलब पानी में गए डूब गए तो हाँ बराबर क्या नहीं? आपको बहुत जीना है, बहुत बराबर बराबर बराबर। जान सोचनी है। आणि मग बोट संथ अशा जागेवर आल्यानंतर ह्या दोघांनीही त्यांचं फोटोशूट करून घेतलं, कारण ते दोघं अगदी कॉलेजपासूनच बेस्ट फ्रेंड आहे, त्याच्यामुळे त्यांचं फोटोशूट हे झालंच पाहिजे. दोघंही रेडी झाले होते फोटोशूटसाठी. माझे मिस्टर जरा पाण्याला जास्तच घाबरता, पण तेही तयार झाले होते. बघा काय छान फोटो झालेत दोघांचे, मस्त ना एकदम, कारण बेस्ट फ्रेंडची जोडीच ती शेवटी. बस तेरी धूम धाम, बस तेरी धूम। बस मजा। हेलो, इसमें देखो सब लोग। बच्ची को ले सकते हैं? हमारी बच्ची बच्ची को ले सकते हैं क्या? तुम्हें क्या फिल्म सुन रहे तुम तेरी बेचारी ना? बच्ची भेजो फिर जल्दी से, बोट पकड़ो सर। आओ जल्दी, बोट पकड़ो पहला, रस्सी नहीं बोट पकड़ो। ये ओके पंचायतीचा फोटो काढू ना। अरे ये बच्चा छोड़ दो बोट छोड़ दो। छोड़ो बोट। अभी रुको, यहाँ पेड़ के पास लेके जाते हैं। आणि मग नंतर नित्याही आमच्या बोटवर आली आणि मग सगळ्या फॅमिलीज कंप्लीट झाल्या. इकडे आम्ही तिघंजणं, नित्या, वासू आणि कपिल भाऊजी आणि पूजा, आणि दुसऱ्या बोटवर होते मीनाताई, निखिल भाऊजी आणि त्यांचा मुलगा योग, अशा आमच्या 3 फॅमिलीज होत्या. आणि मग आम्ही फोटो सेशन्स करण्यासाठी पुन्हा पाईन वृक्षांच्या जवळ जाण्यासाठी गाईड आम्हाला सांगत होता, कारण तिथेही छान फोटो येतात असं त्यांचं म्हणणं होतं. शेवटी सगळ्या मार्गांची आणि सगळ्या रस्त्यांची माहिती त्यांनाच होती, त्यामुळे ते गाईड करत आम्हाला घेऊन जात होते. मोठे खड्डे आले की अगदी घाबरायला व्हायचं, पण घाबरणं दाखवावं लागत नव्हतं. भीती तर वाटतेच ना शेवटी. डर के आगे जीत है, बाकी काय असंच म्हणावं लागेल आता. फोटो मग पुन्हा फोटो सेशन आमचं सुरू झालं, कारण पाईन वृक्षांच्या तिथे खूप छान फोटोज येत होते. नाही पाण्यामध्ये खेळतो ना, आपले इंडिकेटर लागून गेले, त्याला म्हणता नाही आपण म्हणतो हा ओळख टाकायचं. ओके जी, दिस इज युअर लास्ट स्टैंडिंग पॉइंट. एवरीबॉडी लुक एट द कैमरा एंड से बाय बाय एवरीवन. कैमरे में देखे बाय बाय कर लो सभी. बाय बाय, हैप्पी एंडिंग, सी यू अगेन, नाइस टू मीट यू गाइस. बाय बाय बाय. थँक्यू भैया. वेलकम बाय 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 बाय. अशा पद्धतीने आमची राईड संपली आणि ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी आमच्याकडनं झाली. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.